नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी राजेश विठ्ठल इटखेडे, राहणार निमगाव, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा। श्री बायोटेक तंत्रज्ञानच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला या माझ्या तुरीचा व्हिडिओ मी जो सादर करीत आहे, माझ्या या तुरीची पहिली फवारणी झालेली असून त्याकरता हा मी इथं व्हिडिओ बनवत आहे। या फवारणीमध्ये ॲसिपेट 75 SP स्टारथिन शॉवलेस कंपनीचे हे घेतलेले आहे। त्याच्यासोबत हेलिओकोर्पा आर्मीजेरा या किडीच्या नियंत्रणासाठी श्री बायोटेकचे किलर हे औषध आपण इथं वापरलेले आहे। आणि माझ्या तुरीला भरपूर फुलोरा यावा याकरिता श्री बायोटेकचे मास हे कीटकनाशक मी इथं वापरलेले आहे। आज जवळपास माझ्या या फवारणीला 5 दिवस पूर्ण झालेले असून या फवारणीचे रिझल्ट तुमच्या समोर हे तुम्हाला दिसत आहे। मित्रांनो, हे तूर बघा, या 5 दिवसात या फवारणीमुळे भरपूर प्रमाणात याला कळी आणि फुलधारणा ही झालेली आहे। आणि हे माझी तूर जवळपास हे पूर्ण 2 ओळीमधलं अंतर पूर्णतः हे पॅक झालेले आहे। आज याच्यात जागा अशी राहिलेली नाही, मोकळा स्पेस, पूर्णतः ही तूर वाढलेली आहे। आणि जवळपास बघा, ही 7 ते 8 फूट, जवळपास 8 फुटाची वरही माझी तूर गेलेली आहे। सोयाबीनचे पीक तर पूर्णतः डुबले, पण या तुरीच्या पिकाने माझ्या अशा थोड्या पल्लवित केल्यामुळे आणि माझ्या तुरीत तसाही फवारणीत उशीर झाला होता, म्हणून मी पहिली फवारणी हे नुसतं ऑर्गॅनो फॉस्फोरस कीटकनाशक न घेता श्री बायोटेकचे किलर हे प्रभावी कीटकनाशक याच्यामध्ये घेतलेलं आहे। याचा लॉंग लास्टिंग रिझल्ट असल्यामुळे 15 दिवस पुन्हा फवारणीचा ताण नको म्हणून हे कीटकनाशक घेतलेले आहे। आणि सोबत रस शोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी ॲसिपेट 75% सोल्युबल पावडर ही वापरलेली आहे। मित्रांनो बघा, या तुरीचे जवळपास रिझल्ट, ही तूर पूर्णतः एक ऑलविन टॉप हे फर्टिलायझर सुद्धा याच्यामध्ये घेतलेलं आहे रामसाईट कंपनीचे। आणि हे पूर्णतः माझी तूर फुलांनी गजबजलेली आहे। ही अशी तूर तुम्हाला प्रोत्साहित करावी म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्या समोर सादर करीत आहे। फवारणीच्या दिवशी मी गावात नसल्यामुळे हा व्हिडिओ मी बनवता आला नाही, पण आज मी माझ्या शेतात आलो आणि हे बहरलेली तूर पाहून की असं वाटली की व्हिडिओ पुन्हा शेतकऱ्यांना दाखवा, म्हणजे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित होऊन तुरीचे उत्पादनासाठी चांगले दर्जेदार उत्पादने वापरून ते आपल्या तुरीचे भरघोस पीक घेतील। आणि असे इतर पिकाचे नवीन नवीन व्हिडिओ आणि श्री बायोटेकच्या जे प्रॉडक्ट जिथं वापरले जात आहे त्याचे उत्कृष्ट रिझल्ट असून या रिझल्टचे परिणाम काय तुम्हाला दिसावे म्हणून हा सगळा खटाटोप मी केला आहे। तरी मित्रांनो, तुम्हाला पुन्हा नम्र विनंती आहे की माझ्या चॅनलला एकदा तरी सबस्क्राईब करा, म्हणजे पुन्हा तुम्हाला नवीन नवीन पिके आणि असं जर विक्रमी उत्पादन आलं तर तो सोयाबीन जे पीक झालं नाही त्याचा पूर्णतः बॅकलॉग भरून निघेल। हे बघा, पूर्णतः ते तूर पूर्णतः पॅक झालेली आहे। उत्कृष्ट 5 दिवसात या फवारणीचे उत्कृष्ट परिणाम मला मिळालेले आहेत, जेणेकरून आता उत्पादनाचे असे विषय आहे की उत्पादनाचा आज रोजी तरी अंदाज बांधता येत नाही, पण दुसरी फवारणी झाल्यानंतर आणि या पिकाच्या शेंगा परिपक्व झाल्यानंतर परत या तुरीचा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करणार। नमस्कार, जय हिंद, जय भारत।